शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या वेळेस आपण जन्म दुःख निरूपण हा पहिला समास बघितला होता, दशक तिसरा मधला. आज आपण पुढचे 4 जे समास आहेत, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, ज्याला त्यांनी स्वगुण परीक्षा असं नाव दिलेलं आहे, हे सगळे समास आपण एकत्र बघणार आहोत. मुळामध्ये त्याचं कारण असं की आपण जे इथे सर्व बसलेलो आहोत ते सर्व प्रपंचातलीच लोक आहोत आणि प्रपंचातली लोक असल्यामुळे याचा संपूर्ण अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेला आहे, घेतोय, काही म्हणूया. म्हणजे हा आपण अनुभव किती घेतलेला आहे, तर ज्याचं जितकं वय आहे तितका त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे, तेवढे ते त्या अनुभवामध्ये प्रगल्भ आहेत असं म्हणायलाही हरकत नाही. त्यामुळे या प्रपंचाचं जे अतिसूक्ष्म निरीक्षण समर्थांनी जे केलेलं आहे ते याच्यात त्यांनी उद्धृत केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जो अनुभव आहे, आपल्याला जे वेगवेगळे अनुभव आलेत, म्हणजे हे 4 समास ज्या वेळेला आपण वाचतो किंवा आपण आधी ऐकले असतील, वाचले असतील, तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हे 3-4 जे या सगळ्या ह्याच्यातले निदान किमान 3-4 अनुभव तरी आपले असतात. 4-5 अनुभव आपल्या नातेवाईकांना आलेले असतात, काही आपल्या मित्रमैत्रिणींना आलेले असतात. असे हे सगळे अनुभव जे प्रपंचातले आहेत, हे सगळे एकत्रित करून समर्थांनी ही अगदी संपूर्ण असं व्यवस्थित सुसंगतपणे त्याचं वर्णन करून त्याची मांडणी ह्याच्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे नुसत्या आपण ओव्या वाचल्या तरी आपल्याला लक्षात येतं की हे काय सांगायचंय. आणि नुसतं काय सांगायचंय नाही, तर हे सांगताना समर्थ आपल्याशी बोलतायत नाही, आपलेच अनुभव त्यांच्या शब्दात वर्णन करतायत. म्हणून मी म्हटलं काही आपले, काही मित्रमैत्रिणींचे, काही नातेवाईकांचे, पण त्यांनी ते सगळे एकत्र ग्रथित केलेले. आणि म्हणूनच आपण म्हणतो की प्रपंच म्हणजे काय, तर पाचा पाचाचा गोंधळ म्हणजे प्रपंच. हे वाक्य आपण वारंवार त्याच्यासाठी आपण म्हणत असतो. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि पंचमहाभूत ज्यांनी हे आपलं शरीर बनलेलं आहे, असा हा सगळा पाचा-पाचाचा गोंधळ आहे. आणि या गोंधळामध्ये याचा जर आपण विचार केला तर तो गोंधळ म्हणजे प्रपंच आहे. तो गोंधळ हा सगळ्याचा प्रपंच, म्हणजे प्रकर्षेण गोंधळ जिथे घातला जातो तो हा प्रपंच आहे, त्या पाचा-पाचाचा. त्यामुळे आणि त्याचा सगळ्यांचा जर योग्य मेळ घातला, आपण योग्य तऱ्हेने हा पाचा-पाचांचा मेळ घातला, समन्वय घातला, तर प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही आघाड्यांवरती आपण यशस्वी होतो. प्रपंच आणि परमार्थ, त्यामुळे ह्या सगळ्याचा समन्वय म्हणजे परमार्थ आहे. आणि आपल्याला या प्रपंचातून बाहेर पडून, पूर्ण बाहेर पडण्याची गरज नाही. काही टाकावे न लगे, काही मांडावे न लगे, काही सांडावे न लगे, काहीच नाही. सगळं करून सवरून आपण या प्रपंचातनं अलिप्त राहू शकतो. हे आपल्याला यातनं शिकायचंय. म्हणून हे सगळे अनुभव त्यांनी इथे आपल्या पुढे मांडलेले आहेत. आता आपलं हे शरीर सुद्धा या 5 म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर की 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि पंचमहाभूतांचं शरीर, हे आपण गोंधळ म्हटलं. पण आणि आणखीन एक मन त्याच्यामध्ये घातलं की 16 कला आपल्या तयार होतात. आणि या 16 कलांनी तयार असलेलं आपलं हे शरीर आहे, ज्याच्याद्वारे आपण हा प्रपंच किंवा परमार्थ करत असतो. म्हणून परमार्थामध्ये शरीर हे परमार्थाचं साधन आहे असं म्हटलंय. त्याचं साधन म्हणूनच वापर करायचा असतो, अशा तऱ्हेने मांडणी केलेली आहे. हे सगळं करत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते की जन्म आणि मृत्यू हे दोन्ही गूढ आहेत. गूढ आहेत म्हणजे आपल्याला समजत नाही कधी होणार आहे आणि कधी जाणार आहे, ह्यातलं माहिती. पण या दोन मधलं जे जीवन आहे, ते जीवन जे आपण जगतोय, ते जीवन मात्र स्वप्नवत आहे.
स्वप्नवत आहे म्हणण्यामागचं कारण काय? की उद्या आपल्याला म्हणजे आज रात्री झोपल्यानंतर आपल्याला कुठलं स्वप्न पडणार आहे, हे आपल्याला अजिबात माहिती नसतं. स्वप्न पडणार आहे का नाही पडणार आहे, हेही माहिती नसतं. पडणार असेल तर कोणतं पडणार आहे, हे माहिती नसतं. तसंच या जीवनामध्ये काय-काय गोष्टी घडणार आहेत, काय-काय होणार आहे, हे आपल्याला पुढचं माहिती नसतं. किंबहुना आपण वेगळा प्रयत्न करतो आणि वेगळंच घडतं, असंही होण्याची शक्यता असते. मग हे सगळं पुन्हा कर्माच्या सिद्धांतावर अवलंबून असतं. थोडक्यात जन्म आणि मृत्यू हे दोन्ही गूढ आहे आणि त्यातलं मधलं जीवन हे स्वप्नवत आहे. आणि हे सगळं आचरण करत असताना किंवा हा संसार प्रपंच जगत असताना आपल्याला अनेक प्रकारची दुःख येतात, ज्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेला बघितलं गर्भवासाचं दुःख आहे, जन्म होतानाचं दुःख आहे, मातेच्या वियोगाचं दुःख आहे, कामवासनेमुळे होणारं जे अधःपतन आहे त्याचं दुःख आहे. ह्या सगळ्या दुःखांमध्ये त्याचं वर्णन सगळं त्यांनी केलेलं आहे इथे, की जेणेकरून हे वैराग्य लक्षण आपल्यामध्ये यावं, या प्रपंचाची अनासक्ती निर्माण व्हावी, यासाठी हे वैराग्य इह मूत्र फल वियोग असं त्यांनी म्हटलेलं आहे. तो ते वैराग्य आपल्याला प्राप्त करायचं म्हणून हे सगळं या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. दुःख कसं आहे, जन्म दुःखाचे मूळपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि ते करत असताना त्यांनी मग हळूहळू जन्म, मग बालपण, बालपण झाल्यावर तारुण्य, तारुण्यानंतर वृद्धत्व मध्ये लग्न वगैरे सगळं होतं त्या तारुण्यामध्ये. त्यानंतर मग वृद्धत्वाकडे वाटचाल होते. असे सगळे प्रापंचिक टप्पे याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि हे घेत असताना आपल्या लक्षात येतं आपण त्यातल्या अगदी 2-2, 3-3 ओव्या घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आणि या पद्धतीने हे 4-5 4 समास जे आहेत ते पूर्ण करणार आहोत. आता जीवन म्हणजे तरी काय आहे? असं जर विचार केला, तर साधा आपल्याच बोलीभाषेमध्ये आपण बघूया, की वय वर्षे 1 ते 10. तर मग "अगं बाई किती वर्षाचा झाला? वय किती?" असं विचारलं जातं. मुलगा मोठा झाल्यावर, "किती? आता तुझं वय किती रे बाबा?" "हां, हो का? मग शाळेत गेला का? चल छान." मग 10 ते 20 या वयोगटामध्ये आपण नेहमी लहान मुलगा समोर आला तर काय बोलायचं? मार्क किती पडले? म्हणजे आधी वय किती विचारत होतो, आता मार्क किती पडले? असं विचारायला सुरुवात करतो कारण ते शिक्षणाचं वय आहे त्यामुळे. 20 ते 30 मध्ये तो मुलगा शिक्षण करून पुढे नंतर नोकरी-धंद्याला लागतो आणि आपोआपच लग्नाच्या तयारीला लागतो. त्यामुळे 20 ते 30 या वयामध्ये आपण विचारतो, "आता कमाई किती तुझी?" म्हणजे लग्न बाजारामध्ये मूल्य किती? हे इनडायरेक्टली आपण विचारायला सुरुवात करतो. म्हणजे वय किती? मार्क किती? कमाई किती? आणि हे सगळं झाल्यावर लग्न झाल्यानंतर मग मुलं किती? म्हणजे पुन्हा हाही प्रश्न आहेच आहे. आणि मुलं झाल्यानंतर मग तो जरासं सेटल वगैरे होत जातो आणि ते झाल्यानंतर आपण 40 ते 50 मध्ये विचारायला जातो, किती संपत्ती गोळा केली? म्हणजे किती इस्टेट जमवली? या पद्धतीने विचारतो. हे सगळं कर्तृत्वाचं वय संपल्यानंतर 50 ते 60 मध्ये आपण म्हणतो, बीपी किती? शुगर किती? याचे प्रश्न सुरुवात होतात. 60 ते 70 या वयामध्ये पेन्शन किती? हाही प्रश्न पुढे विचारला जातो. म्हणजे वय किती, मार्क किती, कमाई किती, मुलं किती, संपत्ती किती, बीपी शुगर किती, पेन्शन किती, इथपर्यंत सगळे प्रश्न विचारले जातात. आणि 70 नंतर काय, कशी आहे तब्येत, हे विचारलं जातं त्यावेळेला अजून किती दिवस? हाही इनडायरेक्टली प्रश्न असतो. बास की आता किती वर्ष जगायचंय? म्हणजे 70 नंतर काय म्हणते तब्येत? हा प्रश्न असतोच आणि या प्रश्नामध्ये आंतरिक दडलेला प्रश्न अजून किती दिवस? असंही असतं. म्हणजे हे कितीची ही जी प्रश्नमालिका आहे, ती आपली कधी संपतच नाही आणि ती चालूच राहते. अशा पद्धतीने हे आपलं आयुष्य किंवा जीवन आपण जगत असतो आणि हे जगत असताना पहिल्या गर्भवासाच्या तुरुंगातनं "मला सोडव, मला सोडव" असं म्हणता-म्हणता देवही त्याच्यावरती दया करतो आणि त्या तुरुंगवासातनं त्याला सोडवतो आणि हे छोटं बाळ जन्माला येतं. तिथपर्यंत आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं आणि त्या जीवाचं काय-काय करायचं असतं, त्या जीवामध्ये असं का होतं, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. आता ह्या सगळ्यामध्ये दुसऱ्या पुढच्या समासाकडे वळताना गर्भवासाचं दुःख तो विसरून जातो. जन्म झाल्यानंतर या आनंदात तो रमतो आणि जन्मदुःख हे सगळं विसरून जातो. तो तुरुंगवास विसरून जातो आणि मग नंतर त्याला सगळ्यात पहिल्यांदा दिसते ती आई दिसते.
आणि मग त्याला आईशिवाय काहीही करमत नाही. सतत आपल्याला आईने घ्यावं, आईच्या कुशीत राहावं, आईजवळ राहावं, कारण हेच त्याला माहिती असतं. आणि तो त्या आईच्याच प्रेमात पडलेला असतो. सतत आईचा चेहरा दिसला की त्याला बरं वाटतं. त्या लहान बाळाला दुसरं कोणी नको असतं, त्याला आई हवी असते. आणि म्हणून समर्थ त्याचं वर्णन करताना 10व्या ओळीमध्ये असं म्हणतात, क्षणभरी माते सन देखे, तरी आक्रंदे रुदन करी दुःखे, ते समयी माते सारिखे, आणिक काहीच नाही श्रीराम. फक्त आईनी आई हवी असते. हे आईचं सतत ते चिंतन करत असतो. अगदी ब्रह्मदेव आला तरी चालेल, पण तो सुद्धा नको, मला आईच हवी. तिचा वियोग त्याला क्षणभरही सहन होत नाही. आणि ही आईच त्याला आपलीशी वाटते, निश्चितपणे चांगली वाटते. मग इथे बघा आता समर्थांनी सांगितलेलं आहे, आदरणीय बेलसरे पण आपल्याला सांगतात की माणसाची प्रपंचामध्ये रजोगुणी वृत्ती असते. हे आपण रजोगुणामध्ये पाहिलेलंच आहे. आणि हे पाहताना प्रापंचिक माणूस हा स्वार्थी असतो. तो आपल्या कुटुंबाचा आणि आपला फक्त विचार करत राहतो. त्या स्वार्थाची जी अंग आहेत ती पूर्वीच्या काळी होती, मध्य काळामध्ये जी होती तीच आता सुद्धा आहे. मग तो स्वार्थ कुठेही बदललेला नाहीये. फक्त त्या स्वार्थामध्ये आपल्याला जी मिळकत मिळवायची, आपल्याला जी कमाई करायची, ते सगळं मात्र सामाजिक, कौटुंबिक आणि त्या वेळच्या परिस्थितीवरती, त्या कालानुरूप हे सगळं ठरत असतं. फक्त ते बदललं जातं. मार्ग जो आहे, म्हणजे मुळामध्ये जे दुःख आहे ते तेच आहे, स्वार्थ आहे ते तेच आहे. पण ते कशामुळे आपण प्राप्त करायला आणि त्याच्यावरती काय कमाई करायची, त्याचं कसं वर्णन करायचं, त्यातल्या समस्या कशा सोडवायच्या, ह्या जो प्रकार आहे हा फक्त परिस्थितीनुसार, काळानुसार बदललेला आहे. औषधं, उपचार पद्धती बदलली, जसं आपण म्हणतो, रोग तेच आहेत. त्याची नावं थोडीशी बदलली असतील, त्याच्यात आणखी सूक्ष्म ज्ञान मिळवलेलं असेल, त्यामुळे रोग मुळातले तेच आहेत. त्याच्यामधली नावं बदलली असतील, उपचार पद्धती बदलली असेल, ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो ती बदल, पण ह्याच्यात मुळामधला फरक काहीही झालेला नाहीये. त्यामुळे ह्याप्रमाणे पूर्वीच्या काळी सुद्धा आईच मुलांना आवडत असे, अगदी जन्म झाल्या झाल्या. आजही आपण बघतो तेच आहे, कारण आई हेच आपण पहिलं आपलं दैवत मानलेलं आहे. त्याप्रमाणे जर विचार केला तर आई आपल्याला हवी हवीशी वाटते. आणि मग अगदी मी म्हंटल मगाशी तसं, ब्रह्मदेवाला तर नाही, मला माझी आईच पाहिजे, इतकं त्याला आईचा लळा लागलेला असतो. आणि मग ती आई कशीही असू दे, काय आहे, एखादं जे श्रीमंत स्त्री आहे, तर ती श्रीमंत स्त्री आणि एखादी अगदी भिकारीण आपण धरली, तर ती भिकारिणीच्या मुलाला जर मी म्हटलं की अरे कशाला, ही आई सोडून दे, ती श्रीमंत आहे, ती आई तुझी म्हण, म्हणजे तुला फायदा आहे, त्याला काही त्यावेळेला बालपणामध्ये म्हणते मी, काहीही कळत नाही. तो म्हणतो ती श्रीमंत आहे का कुरूप आहे का देखणी आहे, त्याच्याशी मला काही घेणं दे, माझी आई मला हवी. आणि म्हणून समर्थ त्याचं वर्णन 13व्या ओळीमध्ये करतात, कुरूप अथवा कुलक्षण, कुरूप अथवा कुलक्षण, सकळाहुनी करंटेपण, तरी नाही ती समान, भूमंडळी कोणी श्रीराम. ज्याची आई त्याला प्रिय असते हे नक्की, मग ती श्रीमंत आहे का गरीब आहे, कुरूप आहे का सुंदर आहे, याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं. ती त्याला आवडत असते, असं आईचं वर्णन समर्थांनी इथे केलेलं आहे. आणि हे करत असताना मग पुढे हळूहळू ते मूल, आई त्याला लहानाचं मोठं करते, सांभाळते, पुढे नेते, त्याच्यावरती प्रेम करते. हे सगळं करत असताना पुढे त्याला हळूहळू खेळाचा ध्यास लागतो. तो मुलगा थोडासा मोठा होतो, ती मुलगी थोडीशी मोठी होते आणि तिला खेळायला सुरुवात होते तिची. आता खेळ म्हटलं की आपोआपच मित्रमैत्रिणी आले. त्यामुळे या मित्रमैत्रिणींच्या रमण्यामध्ये तो दंग होऊन जातो. म्हणजे कसं, की लहानपणी जरी जी आई हवी हे सतत जे त्याचं चाललेलं असायचं, ते पालुपद हळूहळू बदलायला लागतं. म्हणजे माणूस कसा कसा बदलत जातो त्याचं वर्णन केलेलं आहे. तर मग त्याला हळूहळू मित्रमैत्रिणी हव्याशा वाटतात आणि मित्रमैत्रिणींचा परिवार तो जमवतो आणि ते म्हणतील तसंच खरं, ते म्हणतील तेच योग्य आणि ते म्हणतील तेच चांगलं, असं त्याला वाटायला सुरुवात होते. मग आई वगैरे नाही, मग हळूहळू तो मित्रांच्याकडे वळायला लागतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात,
पुढे लो लागला खेळाचा, कळप जमविला पोरांचा, आल्या गेल्या डायांचा, आनंद शोक वाहे श्रीराम. डाव वेगवेगळे मुलं खेळत असतात. डायांचा, असं आल्या गेल्या डायांचा असं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, की हे सगळे जे खेळ तो खेळत असो दिवसभर खेळा, की "अरे बाबा ये ना घरामध्ये" असं म्हणायची आईला वेळ येते. पण तो काही घरात यायला तयार होत नाही. त्याला आता ही मैत्रीण, उद्या ती मैत्रीण, मग तो मित्र, हा मित्र, मग त्यांच्याबरोबरचे खेळ, असा लो लागला खेळांचा. त्याचीच आवड निर्माण होते. आणि ते खेळत असताना कधी तो डाव जिंकतो, कधी तो हरतो. म्हणजे खेळामध्ये कधी जिंकतो, कधी हरतो, कधी त्याला पडतो, झडतो, त्याला लागतं, खुपतं. तेवढ्यापुरतं तो घरात येतो, की पुन्हा बाहेर जातो. इतकं त्या सगळ्याचं म्हणजे त्याला वेड लागतं. लो लागला खेळांचा, कळप जमविला पोरांचा. या मुलांमध्ये खेळायला त्याला थोडक्यामध्ये आवडतं. आणि हे झाल्यानंतर मग हळू तो मुलगा वयामध्ये येतो. वयामध्ये येतो त्याच्या आधी त्याचे खेळ वगैरे चालू असतात. ते खेळ चाललेले असताना त्याच सुमारास लहानपणीच गोवर येतो, कांजिण्या येतात, अनेक रोगांचा तो बळी पडतो. वेगवेगळ्या पद्धतीने त्याला त्यावेळची त्यांनी ते जे वर्णन केलेलं आहे, ते त्यावेळच्या रोगांचं वर्णन केलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्याला कुठे ताप येतो, सर्दी येते, खोकला येतो वगैरे, वगैरे. हे प्रकारही आपल्याला म्हणता येतात. त्यांनी गोवर, कांजिण्या, देवी म्हणजे त्यावेळच्या परिस्थितीनुसार वर्णन केलेलं आजही ते रोग आहेतच. त्याला थोडं वेगळी नावं दिली जातात एवढंच. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. आणि मग हे सगळं करत असताना आई-वडील त्याची काळजी घेतात. मग त्याला देवी झालेत का, त्याला गोवर झालंय का, त्याला कांजिण्या झाल्यात का, मग डॉक्टरांकडे न्या, त्या दिवस-रात्र जागरण करा, औषधं द्या. हे पण ते बरं झालं की पुन्हा तो आपला खेळायला जातो. कारण तिथे त्याला मित्रांचं महत्त्व वाढलेलं असतं. हे झाल्यानंतर त्याचं शाळेचं शिक्षण सुरू होतं. शाळेचं शिक्षण झाल्यावरती तो तरुण होतो. हळू आपण पुढे जाऊया. तो तरुण झाल्यानंतर मग सगळीकडे आर्थिक कमाई त्याची सुरू होते. म्हणून मगाशी जे मी म्हटलं, की पैसे किती कमावतो, हे लग्न बाजारात त्याची किंमत किती आहे, ह्याच्यासाठी ते विचारलं जातं. त्याचं लग्नही होतं आणि लग्न झाल्यानंतर एक छान नवरी त्याला मिळते किंवा छान पत्नी त्याला मिळते आणि त्यांचा संसार सुरू होतो. आता मग ही नवरी आल्यानंतर काय होतं, "नोवरी आलिया घरा, अति हव्यास वाटे बरा, म्हणे मज सारिखा दुसरा, कोणीच नाही श्रीराम." इतकी सुंदर नवरी मिळालेली आहे, दिसायला सुंदर आहे, सुशील आहे आणि त्याच्यात श्रीमंत पण आहे माहेरची. असं सगळं त्याला मनासारखं मिळाल्यानंतर मग मात्र त्याला मुलं, मित्र यातनं हळू तो बाहेर पडतो आणि तो त्या नवरीच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करतो. म्हणजे तिचं आकर्षण त्याला निर्माण होतं. हे नवीन लग्न झालेल्या तरुणांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन करताना ते काही ना काहीतरी भले ऑफिसला गेलेलं असेल, भले काही व्यापार करण्याकरता गेलेलं असेल, लक्ष सगळं घरी बायको काय करत असेल, बायकोचं काय आहे आणि असं म्हणून तो काही ना काहीतरी निमित्त काढून घरी येतो. आणि घरी येऊन तिला कधी पाहीन असं त्याला होतं. यात कुठेही समर्थांनी अतिशयोक्ती केलेली नाही. त्या वेळच्या अवस्थांचं वर्णन केलेलं आहे. आणि हे समर्थांचं निरीक्षण इतकं तीव्र होतं, वास्तविक त्यांनी प्रपंच केलेला नाही. त्यांनी प्रपंचाचा मेळच घातलेला आहे. किंबहुना त्यांनी प्रपंचाऐवजी संसरती संसार हा संसार केलेला आहे. विश्वाचा संसार केलेला आहे. पण त्यांनी इतकं जवळनं डोळे उघडे ठेवून प्रत्येकाला पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी हे अनुभव घेतलेले आहेत म्हणजे दुसऱ्यांच्या अनुभवावरनं त्यांनी हे ज्ञान इथं मांडलेलं आहे. काही शास्त्राचे संदर्भ त्याच्यामध्ये पण घेतलेले आहेत. त्यावरून हे ज्ञान मांडलेलं आहे. त्यांनी प्रपंच केलाय की नाही हा प्रश्न इथे उद्भवतच नाही. त्यांचं निरीक्षण तीव्र होतं. त्यानुसार त्यांनी हे केलेलं आहे, असं आपल्याला म्हणता येईल. त्या हे सगळं जे वर्णन केलेलं आहे, की "नोवरी आलिया घरा, अति हव्यास वाटे बरा." हे जे त्याने मग सारखं तिच्यामध्येच लक्ष गुंतलेलं असतं. तिच्याशीच बोलावंसं वाटतं. मग सगळे लोकं घरामध्ये असले तरी त्यांना बाजूला सारून कुठेतरी काहीतरी निमित्त काढून तो तिच्याशीच बोलायला जातो. हे तारुण्यामध्ये आपणही सर्वांनी केलेलं असतं. हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. समर्थ जे वर्णन करतायत ते काही वेळेला आपण म्हणतो,
हो बाई, हल्लीची मुलं अगदी अशीच वागतात. हल्लीची मुलं वगैरे काही नाही. त्या वेळची परिस्थिती वेगळी असेल, त्यावेळचं वागणं वेगळं असेल, पण तरी सुद्धा आपल्या मनातल्या भावना त्याच होत्या. तरुणपणी आपणही तेच केलेलं आहे, जे आत्ताची तरुण मुलं करतायत. फक्त परिस्थितीनुसार ते वेगवेगळं आहे. एवढंच, म्हणजे कालमानाप्रमाणे ते वेगवेगळं आपल्याला वाटतं, पण तसं नाही. आम्ही पूर्वी म्हणायचो 7च्या आत घरात. होतं ना आपल्या वेळेला. अगदी आमच्या वेळेला तरी होतं, की नाही 7 नंतर नाही बाहेर जायचं, 7च्या आत घरात. पण आता 7च्या आत घरात या म्हटलं तर शक्य आहे का? शक्य नाहीये. कारण आता ड्युटीजच इतक्या वेळेपर्यंत असतात, 8-8, 9-9 वाजेपर्यंत. त्यांना घरी यायला 10 होणारच. हे परिस्थितीचा बदल आहे. हा वृत्तीतला बदल नाही, हा भावनेतला बदल नाही. भावना त्याच आहेत. हे समर्थांना सांगायचंय. आणि मग हळू तो तिच्याकडे इतकं काही लीन होऊन जातो, तिच्यामध्येच गुंतून जातो. आणि मग त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, त्या स्त्रीच्या लडिवाळ शब्दांना, तिच्या त्या नेत्रकटाक्षांना तो भुलतो आणि सतत काहीतरी कारण काढून तो घरी येतो, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पूर्णपणे बायकोच्या अधीन होतो. अशा पद्धतीने. आपल्याला त्यांच्या ह्या ओव्या वाचल्यावर हसू येतं, पण तसं नसतं. आपल्या जमान्यात आपणही ते त्याच पद्धतीने केलेलंही असेल, पाहिलेलंही असेल, दुसऱ्यांनी करताना पाहिलं असेल. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडतच असतात, हे सांगायचंय त्यांना. मग हे सगळं झाल्यानंतर कायम तिच्याबरोबर राहायचंय हेच मनामध्ये विचार यायला लागतो. आणि मग काही झालं की तिचीच बाजू घेणं, तिच्याबरोबर राहणं, अशा पद्धतीने शेवटी संसार त्याला तिच्याबरोबर करायचा असतो. हाही एक स्वार्थाचा भाग असतो, जो यापूर्वीही घडलेला आपल्या हातून असतो. आता इथे कसं असतं, की त्यावेळेला त्यांनाही एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यावेळेला जुन्या काळामध्ये कदाचित त्यांनाही वाटत असेल, आपल्यासारख्यांना त्यावेळच्या काळामध्ये, की आपल्याला थोडं तरी स्वातंत्र्य पाहिजे नाही का? हे काय, हे स्वतंत्रता मिळतच नाही, वगैरे, वगैरे अशा पद्धतीने. आता आपण काय म्हणतो, थोडी तरी स्पेस पाहिजे नाही का? प्रत्येकाला आपली-आपली स्पेस पाहिजे. काही फरक पडलेला नाही. वर्णन बदललं, परिस्थिती बदलली, पण मुळातला गाभा तोच आहे. आणि मग हे सगळं असताना काय व्हायला लागलं पुढे-पुढे, तये भार्ये छेनी कैवारे, 49वी ओवी. तये भार्ये छेनी कैवारे, माय बापांसी नीच उत्तरे, बोलोनिया तिरस्कारे, वेगळा निघे श्रीराम. स्त्री कारणे लोभी झाला, स्त्री कारणे धर्म सांडिला, स्त्री कारणे अंतरला, तीर्थयात्रा स्वधर्म श्रीराम. आता या सगळ्या ठिकाणी वर्णन असं, स्त्री कारणे लोभी झाला, स्त्री कारणे धर्म सांडिला. मग धर्म कोणता सांडिला? तर मातृदेवो भव, पितृदेवो भव याचा हळूहळू त्याला विसर पडायला लागला आणि तो स्त्रीच्या अधीन झाला. तिच्या लोभापायी तो तिच्या अधीन झाला. स्त्री कारणे अंतरला, तीर्थयात्रा सर्व धर्म स्वधर्म. आपला स्वतःचा जो धर्म आहे तोही तो विसरून जातो, तिच्या अधीन होतो. ती म्हणते, इथे काही तीर्थयात्रा म्हणजे अगदी तीर्थयात्रेला जायचं नाही, पण तीर्थयात्रेला जायचं झालं तरी तिच्या मनात असेल तिथेच तो जातो. अशा पद्धतीने ते वर्णन त्यावेळच्या काळाप्रमाणे केलेलं आहे. पण हे सगळं जरी असलं, तरी हे सगळं दर प्रत्येक पिढीमध्ये हे होतच असतं. त्याचं फक्त अपीअरन्स जो असतो तो बदललेला असतो. तो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. पण हे सर्वांनी याच्या पूर्वीही केलेलं आहे, आत्ताही करत आहेत, पुढेही करणार आहेत. हे निश्चित आहे. त्यामुळे ही जी परंपरा आहे, ही स्वार्थाची परंपरा आहे, संसाराची, प्रपंचाची परंपरा आहे, ती त्या पद्धतीने चालूच राहते. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आता काय झालं, तर ऐसी अंतरे अंतर प्रीती जडली. ही इतकी घट्ट मैत्री जमली, आई वडील नंतर जातात वगैरे, पण तरी सुद्धा ही अंतरप्रीती इतकी जडली. ऐसी अंतरप्रीती जडली, सर्वस्वाची सांडी केली, तवती मरोन गेली, अकस्मात भार्या श्रीराम. आता इतका प्रेमसंबंध जुळलेला, संसार चाललेला, सुरेख चाललेला. आता हे सगळं झाल्यानंतर काही ना काहीतरी कारणाने, काही रोग असेल म्हणा, किंवा काही त्यावेळेचे एखादी साथ आलेली असेल म्हणा, किंवा काहीतरी कारणाने त्या पत्नीचा मृत्यू झाला. ही पहिली बायको त्याची मृत्यू पावली. इतके वर्ष संसार केला, इतका तिच्यामध्ये रमला, आई वडिलांना दूर केलं, वेगळं काढलं, हे सगळं जरी झालं,
तरी आता ती गेल्यानंतर त्याला एवढं अमाप दुःख झालं आणि हे दुःख इतकं झालं की त्याला काही सुचेना. आणि मग तो म्हणायला लागला, म्हणे माझे बुडाले घर, आता न करी हा संसार, दुःखे आक्रंदला थोर, घोर घोषे श्रीराम. अगदी आपलं ऊर बडवून घ्यायला लागला, रडायला लागला, लोकांना सांगायला लागला आता मला काही संसार करायचा नाही वगैरे वगैरे. पण शेवटी कालाय तस्मै नमः. थोडे दिवस लोकांनी ऐकून घेतलं, थोडे दिवस आई वडिलांनी ऐकून घेतलं. हो बाबा, दुःख झालंय, वर्ष गेलं, वर्ष श्राद्ध झालं, संपलं, सगळा विषय संपला. आणि हळूहळू सगळे म्हणले, अरे पण ती गेली, पण तुला तर जगायचं आहे ना जीवन अजून, मग आपलं तू दुसरं लग्न कर, ते बरं. थोडे दिवस हे दुःख विख झालं आणि दुसरा विवाह मांडला. मागचं सगळं विसरला, पुन्हा संसार सुरू झाला. आणि मग पुन्हा संसार सुरू झाला, दुसरं लग्न केलं. आणि ह्या वेळेला काय गंमत झाली की दुसरं लग्न केलं त्यावेळच्या परिस्थितीनुसार समर्थांनी वर्णन केलंय, छोटी दुसरी नवरी घरी घेऊन आली. ती लहान आहे, हा तर मोठा झालेला आहे थोडासा. बर, त्याला संसाराची ओढ लागली आहे, स्त्री सुखाची ओढ लागलेली आहे. ती मात्र घरी आलेली नवीन पत्नी जी आहे ती लहान आहे. आणि त्यामुळे ह्याला मात्र ते बाहेरची ओढ लागते. तो बाहेर ख्याली होतो, तो व्यसनी होतो, त्याला रोग होतात. पण दुसऱ्या बायको बरोबर त्याचा संसार सुरू असतो. आणि हळूहळू ती दुसरी बायको सुद्धा मोठी होते. मोठी झाल्यावरती मात्र मग ह्या दोघांचा पुन्हा संसार सुरू होतो. व्यवस्थित संसार सुरू होतो, तीही प्रेमाने करते, तोही प्रेमाने करतो. त्या पहिल्या बायकोचा विसरही पडतो. म्हणजे बघा, नंतर मग सांगते आपलं हे संसाराचं वर्णन झाल्यानंतर. पण तो दुसऱ्या बायकोशी एकरूप व्हायला लागतो. ते एकरूप म्हणजे फार भक्तीतला शब्द झाला. हा तिच्या बरोबरच राहायला लागतो, तिच्या बरोबर आनंद लुटायला लागतो. आणि मग त्याचंही वय तरुण आहे, ती तरुण झालेली आहे. तरुण वय, पुष्कळ पैसा, तारुण्याची मस्ती, ह्या सगळ्यामध्ये तो उन्मत्त होऊन जातो. अहंता, दुसरं लग्न केलं ते पण अगदी काय दणक्यात केलं, अमकं केलं वगैरे वगैरे. अहंता, अहंकार, दर्प सगळं फोफावायला लागतो. तमोगुणी माणूस आहे, संसार प्रपंच करणारा हा तमोगुणी माणूस आहे. त्याचं वर्णन आपण तमोगुणामध्ये पण, काही प्रमाणात तमोगुणात, पण जास्तीत जास्त प्रमाणात रजोगुणात, जो शबल रजोगुण आहे त्याच्यामध्ये आपण केलेलं होतं, ऐकलेलं होतं. आता हे जे दुसरं लग्न झालं, पण मूलबाळ झालं नाही हो. आता लोकांचं मुलं किती, हाही प्रश्न असतोच ना. मगाशी जे मी प्रश्न सांगितले ते ह्या सगळ्याच्या दृष्टिकोनातनं सांगितलेले आहेत. म्हणजे लहानपणी वय किती, मार्क किती नंतर कमाई किती, कमाई किती नंतर मुलं किती. आणि मग मग आपण म्हटलं बीपी शुगर किती, पेन्शन किती वगैरे, हे नंतरचे प्रश्न आहेत. पण मुलं किती, हा प्रश्न त्याला सतावायला लागतो. आता हा प्रश्न सतावायला लागल्यानंतर साहजिकच मग कोणीतरी सांगतं, अहो नवस करा, अमकं करा, तमकं करा. समर्थांना नवस केलेला अजिबात मान्य नाही. पण तरी सुद्धा समर्थ म्हणतात, केलेला नवस फेडून फेडून टाकावा, म्हणजे तो मोडू नये, असं त्यांनी सांगितलंय. खरं म्हणजे देवाला नवस करूच नाही, ही पहिली गोष्ट. कारण जे तुमच्या इथे लिहिलेलं आहे ते कोणीही बदलत नाही, देव सुद्धा बदलू शकत नाही. तिथे तुमचा तुम्हीच त्याला प्रयत्न करायला लागतो. ह्याही ओव्या समर्थांनी पुढे लिहिलेल्या आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातनं. पण त्याच्यासाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे, खरं म्हणजे देवाला नवस करू नये, पण केला तर बुडवू नये. इथे त्यांनी हा प्रपंचातला शबल रजोगुणी आहे, त्यामुळे तो म्हणतो अजूनही मूलबाळ होत नाही, आता तरी निदान आपण देवाला नवस करा म्हणतायत तर करून तर पाहूया, म्हणून तो करतो. आणि ते नवस करताना सुद्धा आता हा द्वितीय संबंध जोडला, जो द्वितीय संबंध झाला, मागील दुःख विसरला, आता पुढे आला, पुढे आल्यावर मुलांची हे, तर मुलांच्यासाठी त्यांनी नवस केले. आता हे नवस करताना सुद्धा समर्थांनी त्याचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. बहुत देवास नवस केले, बहुत गोसावी धुंडिले, गटगटा गिळले, सगळे विंचू श्रीराम. अनेक प्रकारचे नवस त्यांनी दाखवलेले आहेत. त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये स्वगुण परीक्षा ब मध्ये तर हे नवस दाखवताना सुद्धा त्यांनी म्हटलंय, कोणी गळ टोचून घेतले. आता हे विशेष नवस बघायलाही मिळत नाही, पण पूर्वी गळ टोचून घेत असत. खेडेगावातनं किंवा कोकणातनं जर आपण बघितलं तर असा आकडा असतो, तो आकडा इथे मानेला टोचला जातो आणि तो असा उंच उचलला जातो आणि तो माणूस हवेत फिरवला जातो. अशा पद्धतीने तो गळ आहे.
गळ टोचून घेणं आहे, कुलस्वामिनीला नवस बोलणं आहे, निखाऱ्यावरनं चालणं आहे, नाकात वेसण घालून फिरणं आहे, कितीतरी गोष्टी त्यांनी सांगितलेल्या. आता हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर झालं ना मूल. मूल सुद्धा झालं, कारण गोसाव्यांना विचारलं, ह्याला विचारलं, त्याला विचारलं, वेगवेगळ्या ज्योतिषांना विचारलं की मूल कसं होईल, मूल कसं होईल. आणि शेवटी सगळे नवसायास केले आणि मूल झालं, मुलगा झाला, मुलगी झाली, सगळं झालं, काय विचारू नका. सगळं व्यवस्थित झालं, संसार चांगला चालला होता, तो दुसरी बायको गेली. आता दुसरी बायको गेल्यानंतर अहो मुलं बाळांचं कोण करणार? त्यांचं तरी करायला कोणतरी पाहिजे ना. हा एकटा माणूस काय करणार? स्त्री लागतेच अहो, आयुष्यभर लागते. त्यामुळे आता हे तिसरी बायको त्यांनी केली. फार वर्णन करत नाही. तिसरी बायको केली. आता तिसरी बायको सुद्धा लहानच आहे. आता ती लहान, ही झालेली मुलं थोडी मोठी झाली. त्यांच्यात तिच्यात फारसं काही अंतर राहत नाही. ही तिसरी बायको आहे त्याची. पूर्वीच्या काळी होत असत लग्न, अजूनही होत असतील. त्याबद्दल काही वाद नाही. पण मग ही तिसरी म्हणजे ही मुलं आणि ती बायको. मग हळूहळू ती बायको आणि त्या मुलांचं जमायला लागतं. पण ती तरुण आहे, मुलंही तरुण व्हायला लागलेली आहेत. त्यांचीही लग्न वगैरे करायचे आहेत. मग आता लग्न कार्य करायचं म्हटल्यानंतर पैसा हवा. आता ह्याचं हळूहळू वय व्हायला लागलं, पैसा तर काही मिळेना. मग सगळ्यांनी असं सांगितलं की बाबा तुम्ही लग्नासाठी कर्ज काढा, काही करा, पण लग्न तर चांगलं व्हायलाच पाहिजे ना. शेवटी लग्न लोकांना दाखवण्यासाठी केलं जातं आणि त्याच्यासाठी हा माणूस कर्जामध्ये बुडून जातो. आणि ते फेडण्यासाठी त्याला पुन्हा दुसरीकडे नोकरी करायला जावं लागतं. परदेशी. परदेशी असं त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं आहे. आजकालचं परदेश वेगळं आहे आणि त्यावेळचा परदेश म्हणजे दुसऱ्या गावाला गेला, जंगलातनं बिंगलातनं तोडून शहरात गेला, खेडेगावातनं शहरात गेला, अशा पद्धतीचं वर्णन आहे. आता पैसे मिळवण्यासाठी परदेशामध्ये सुद्धा जाणं होतं. इथे त्यांनी परदेश असं म्हटलेलं असलं तरी त्याच्यामध्ये दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत. मग कर्ज काढलं, ते फेडण्यासाठी त्याला जावं लागलं आणि हे सतत तो जात होता आणि मुलाबाळांना त्यांना हे आणायचं घरी. घरी आणलं की ते लोक सगळं फस्त करून टाकत असत आणि फस्त केलं की पुन्हा ते म्हणत असं, बाबा तुम्ही पैसे मिळवायला, म्हणजे बाबा हा फक्त पैसे मिळवण्याचं साधन होऊन गेलं. अशा पद्धतीने तो जातो, तो येतो, तो जातो, तो येतो आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुन्हा त्यावेळच्या परिस्थितीनुसार यवनी सत्ता आलेली होती. त्यावेळेला स्त्रियांना पळवलं जायचं वगैरे, हेही लक्षात त्यांनी घेतलं होतं. त्यावेळेला काही घडलेल्या घटना त्यांनी लक्षात घेतल्या आणि त्यानुसार आतापर्यंत हा परदेशी जात होता, पैसे मिळवायला जात होता, मुलं वाट पाहत होती, पैसा संपला की पुन्हा आता तुम्ही परत जा, परत या. हे सगळं आईसी म्हणजे हे सतत तुम्ही जा, पैसे मिळवा, आम्ही इथे थांबतो. एकीचं लग्न झालं, दुसरीसाठी कर्ज काढलं, मुलासाठी कर्ज काढलं, शिक्षणांसाठी कर्ज काढलं, हे त्याचं चालूच राहिलं. अशा तऱ्हेने तो त्या संसारामध्ये गुंफतच गेला, गुंततच गेला. आसक्तीने तो सर्व करत राहिला. ऐसी वासना सकळांची, अवघी सुखी अवघी सोयरी सुखाची. 26वी ओवी. ऐसी वासना सकळांची, अवघी सोयरी सुखाची. स्त्री अत्यंत प्रीतीची, तेही सुखा लागली श्रीराम. तिलाही बरं वाटायला लागलं, नवरा जातोय, पैसे कमावतोय, आपलीही हौस होतीये आणि पुन्हा 4 दिवस तो येतोय, पती सुखही मिळतंय. तो बाहेर जातोय, पुन्हा पैसे कमावतोय, येतोय. ऐशी वासना सकळांची, अशा तऱ्हेने व्हायला लागलं. आणि ह्याच्यामध्ये ही जी तिसरी बायको होती, तरुण होती, सुंदर होती, चांगली होती, तिला परचक्र आलं आणि त्यातल्या शिपायांनी तिला पळवून नेली. आता तिलाही पळवून नेल्यावरती त्याला तेही दुःख व्हायला लागलं. अशा तऱ्हेने त्याला सगळं दुःख एकापाठोपाठ एक, एकापाठोपाठ एक, अशी ही सगळी दुःख त्याला भोगावी. संसार दुःखाचं मूळ असं म्हटलेलं आहे. प्रपंच हा दुःखाचं मूळ, जन्म हेच दुःखाचे मूळ, असं आपण सुरुवातीला पाहिलं होतं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी काही म्हणजे हे सगळं झाल्यावर तेव्हा त्याला आईची आठवण होते. म्हणजे हे सगळं सातत्याने हे सगळे टक्के टोणपे खाल्ल्यावर पुन्हा त्याला आईची आठवण होते. ते समयी माता आठवली. 35 आणि 42व्या ओळीमध्ये त्यांनी म्हटलेले आहे, ते समयी माता आठवली, म्हणे धन्य धन्य ती माऊली, मज कारणे बहुत कष्टली, परिमी नेणे परिमी नेण्याची मूर्ख श्रीराम. आता मी कसा मूर्ख आहे ते आता कळायला लागलं. जेव्हा मुलं म्हणजे मुलगा मुलगी
आपले जे मुलं असतात, ती जेव्हा त्यांच्या आई-वडिलांच्या भूमिकेमध्ये म्हणजे आपल्या भूमिकेमध्ये जातात, तेव्हा त्यांना आपण काय केलेलं असतं ते आठवतं. तोपर्यंत त्यांना आठवत नाही. कारण तोपर्यंत ते त्यांच्या तारुण्यामध्ये असतात, जोशामध्ये असतात, स्त्रीमध्ये गुंतलेले असतात, अशा पद्धतीचं वर्णन आहे. पण जेव्हा तो स्वतः त्या बापाच्या भूमिकेमध्ये जातो, ती आईच्या भूमिकेमध्ये जाते, तेव्हा आपल्या आई-वडिलांनी काय कष्ट केले होते आणि आता मुलं आपल्याशी कशी वागतायत, हे त्यांना तेव्हा कळायला लागतं. "ते समयी माता आठवली म्हणे धन्य धन्य ती माऊली." मला बरं नव्हतं तेव्हा ती बसत होती आणि आता म्हातारपणी मी मात्र तिचं काही केलं नाही. मग ते जे आहे ते करणं म्हणून तर कबीरांनी म्हटलेलं आहे, की श्राद्ध वगैरे सोडून द्या हो. ते तुम्ही नंतर करता, आई-बाप गेल्यानंतर. पण त्या जिवंत असताना त्यांची सेवा करणं हे खरं म्हणजे हे महत्वाचं आहे. मग तुम्ही 100 जणांना जेवायला घातलं त्याचा काही उपयोग नाही. कोणालाही नाही घातलं तरी चालेल. ते जिवंत असताना. हे सगळं नंतर त्याला आठवतं, जेव्हा तो त्या भूमिकेमध्ये जातो किंवा ती त्या भूमिकेमध्ये जाते. ती जेव्हा आई होते, तेव्हा आईने घेतलेले कष्ट तिला आठवतात. तो जेव्हा पित्याच्या भूमिकेत जातो, तेव्हा त्याला ते कष्ट आठवतात. मग ते समयी माता आठवली. ते म्हणजे कोणत्या? ह्या समयानं. धन्य धन्य ती माऊली मज कारणे बहुत कष्टली, तेणे पण हे माझ्या लक्षातच आलं नाही. संगती स्त्री बाळकांची आहे साठी जन्माची, परिमाय बापे कैची मिळतील पुढे श्रीराम. एकदा मिळालेले आई वडील पुन्हा आपल्याला पुढच्या जन्मात मिळतील असं नाही. स्त्री पुण्य मुलं बाळ हे होतच राहणार आहेत. ते दर जन्मात बदलणार आहेत. पण दर जन्मात बदलणार आहेत म्हणून त्यांची सुद्धा तेवढीच प्रेमाने काळजी घेणं महत्वाचं आहे. आपल्याकडे इथे समर्थांनी थोडक्यात मातेचं महत्व सांगितलंय, पित्याचं महत्व सांगितलेलं आहे. हे गृहीत धरायचंय कारण माता आणि पिता ह्या दोघांचं महत्व ते वारंवार वर्णन करतात. कारण आपण आपल्याकडे सुद्धा आपण म्हणतो ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हे मातृदैवत म्हटलेलं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव ही संस्कृती आहे. याचा अर्थ स्त्रीला बाजूला करायचंय का? तर मुळीच नाही. कारण ती आपल्या जीवनाची साथीदार आहे. त्या तिचंही महत्व तेवढंच आहे. पण सगळीकडे समन्वय साधणं हे महत्वाचं आहे. हे हे सगळं आठवेपर्यंत थोडक्यामध्ये ते समयी माता आठवली म्हणे धन्य धन्य ती माऊली. म्हणजे ही जेव्हा त्याला आठवण होते, तोपर्यंत आई-वडील वर गेलेले असतात. नाही का? पुढे त्याच्या पुढच्या म्हणजे 5व्या समासामध्ये त्यांनी म्हातारपणीच्या वेदना सगळ्या सांगितलेल्या आहेत. पण ते सांगण्यापूर्वी या 4थ्या समासामध्ये त्यांनी काही गोष्टी महत्त्वाच्या पण सांगितलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ह्या आजन्म सतत चालू राहणाऱ्यातल्या गोष्टी आहेत, ज्या आजही आपल्याला उपयोगी पडतात. त्यातली पहिलीच ओवी अशी आहे, "लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी लया गेली, बापडी भिकेस लागली, काही खाया मिळेना श्रीराम." आता लेकुरे उदंड झाली. अख्खं म्हणजे तेच काम केलं आयुष्यभर. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की चौथं. मुलं होतच राहिली, लेकुरे उदंड झाली. तो ते लक्ष्मी लया गेली. आता त्या सगळ्यांचा सांभाळ करायचा, तर निश्चितपणे आपलं आर्थिक स्थैर्य टिकवणं गरजेचं आहे. ते आर्थिक स्थैर्य आपोआपच डळमळीत व्हायला लागतं. कारण 2 मुलांच्यावर खर्च करणं आणि 10 मुलांच्यावर खर्च करणं, आपोआपच त्याची क्वालिटी कमी व्हायला लागते. हे निश्चित आहे. त्यामुळे लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी लया गेली, अशासारख्या काही ओव्या नियोजनाच्या, इथे आपण म्हणू कुटुंब नियोजन, ही ओवी समर्थांनी 400 वर्षापूर्वी सांगितलेली आहे. जी आजही आपल्याला उपयोगी पडते. जर खरंच आपल्याला मुलांचा सांभाळ व्यवस्थितपणे करायचा असेल, त्यांना उच्च शिक्षित करायचं असेल, त्यांना समाजामध्ये स्थान मिळवून द्यायचं असेल, ते त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आई-वडिलांनी फक्त करून काही होत नाही. मुलांनी प्रयत्न करावे लागतात. यत्न तो देव जाणावा आणि ते त्यांच्या विद्यार्थी दशेमध्येच त्यांना करावे लागतात. ते कष्ट त्यांनी घेतले तर ते पुढे मोठे होतील. आई-वडिलांनाही त्याचा अभिमान येतो. काही वेळेला आपल्याला लक्षात येतं, की ती मुलं एवढी शिकतात, छान परिश्रम घेतात, कष्ट घेतात आणि केवळ अभ्यास आणि हे करून पूर्ण समर्पण तिथे करतात. कारण संसार हा करायचाच आहे, पण तो नंतर करायचा आहे. पण काहींना त्याची जाण नसते आणि ती मुलं भरकटत जातात. पण ज्यांना त्याचं भान असतं, ती मुलं पुढे शिकतात. ती मुलं जेव्हा शिकतात, त्यावेळेला त्यांचा त्यांचे वडील, त्यांची आई असं म्हणवून घेण्यामध्ये सुद्धा त्या माता-पित्यांना आनंद होतो. इथे
ही दुय्यम भूमिका घ्यायला त्यांना आवडते. जर त्यांची मुलं शिकून मोठी झाली तर त्याचा त्यांना आनंद होतो. हा आनंद देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. कष्ट त्याच्यासाठी करणं हे आईबाबांचं कर्तव्य आहे. ते मर्यादित स्वरूपात कष्ट करतील, पण आपले प्रयत्न मुलांना आपलेच करावे लागतात, जे ह्यांनी आई वडिलांनी पूर्वी केलेले असतात त्यांच्या तरुणपणामध्ये. हे सतत कालचक्र आहे, ते चालत जाणारं चक्र आहे. म्हणून लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी लया गेली, असं कुटुंब नियोजनाचं जसं त्यांनी महत्व सांगितलेलं आहे, तसंच मानसिक स्वास्थ्य राहावं म्हणून भक्तीचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे, त्याचं नियोजन त्यांनी सांगितलेलं आहे. अशा अनेक नियोजन आपल्याला दासबोधामध्ये पाहायला मिळतात, कारण हा ग्रंथ आचरणाचा ग्रंथ आहे. याच्यामध्ये आपलंच आपण वेळेचं नियोजन कसं करावं, आपलंच आपण बुद्धीचं नियोजन कसं करावं, आपली बुद्धी काय आहे, त्याची क्षमता काय आहे, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, हे सगळं आपणच आपलं नियोजन करायचं असतं. हेही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ही फक्त सुरुवात आहे. त्यामुळे हे नियोजन जे आहे ते उपयोजनात्मक असा दासबोध आहे. त्याची आपल्याला वारंवार प्रचिती येते, की ह्या उपाय काय आहे हे दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना आणखीनही अशा अनेक गोष्टी त्यांनी इथे सांगितलेत. जसं दुसरी गोष्ट त्यांनी म्हटलेली, आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी, सर्व काळ मानसी, चिंता तूर श्रीराम. चौथ्याच ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तिसऱ्या दशकातली चौथी ओळ, तिसऱ्या दशकातल्या चौथ्या समासातली 11वी ओळ. आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी. एक दोन उदाहरणं घेऊन आपण पुढे जायचंय. कसं आहे, अन्न मिळवण्यासाठी, कारण आपल्याला जीवन जगायचं असेल तर अन्न पाहिजेच. अन्न म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, यात सगळं आलं, सूचकात्मक आहे. मग हे तिन्ही जर आपल्याला पाहिजे, आपल्याला समाजाबरोबर राहायला पाहिजे, समाजामध्ये आपली प्रतिष्ठा ठेवायला पाहिजे, तर समाजाप्रमाणे आपलं वर्तनही असायला पाहिजे, आपली राहणी पण त्याप्रमाणे असायला पाहिजे. उच्च वर्णामध्ये आपल्याला जायचं असेल तर त्याप्रमाणे आपली राहणी असायला पाहिजे, आपले विचार असायला पाहिजेत. आंतरबाह्य सौंदर्य हे पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे. पण आता त्यांनी म्हटलं अन्न खाते, आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी. हे अन्न, वस्त्र, निवारा यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. आपल्याला त्याच्यासाठी पैसे कमावण्यासाठी, कारण त्यांनी म्हटलंय प्रपंची सुवर्ण आणि परमार्थी पंचीकरण, असं तिथे पुढे त्यांनी हे निवेदन केलेलंच आहे. पण प्रपंची सुवर्ण म्हणजे काय, पैसा कमवायलाच पाहिजे. आपल्या कुठल्याही संतांनी आपल्याला निष्क्रिय केलेलं नाही, हे आपण वारंवार बघतोय. पैसा हा कमवायलाच पाहिजे. पण आपण खातो खातो अन्नासी, म्हणजे हे अन्न खाण्यासाठी आपल्याला पैसा मिळवायला पाहिजे, अन्न, वस्त्र, निवारा यासाठी. पण त्याच्याबरोबर आपल्या मागे चिंता पण येतात. कोणत्या चिंता येतात बघा ना, आयुष्य जगायचंय, आपल्याला प्रपंच करायचंय, संसार करायचाय, तो नीट करायचाय, व्यवस्थित करायचाय, त्याची चिंता आपल्याला आयुष्यभर सतावत असते, की पैसे कुठून आणू, पैसे कसे आणू, पैसे मिळवण्यासाठी मी काय करू. ही तर पैशाची चिंता तर आहेच आहे. पण आजारपणांची चिंता आहे. मध्येच एकदम खर्च उद्भवतो, मोठी मोठी आजारपणं येतात, मग मी त्याच्यासाठी बचत कशी करू, ही चिंता आहेच आहे. ही पैशाशी संदर्भित ह्या सगळ्या चिंता आहेत. नोकरी चांगली मिळेल की नाही याची चिंता आहे. नोकरी मिळाली तर प्रपंच मिळेल की नाही याची चिंता आहे. हे झाल्या आर्थिक व्यवहारातले. पण आपल्या व्यावहारिक जीवनात जर बघितलं तर मुलगी झाली, आता मुलगी मोठी झाली, तिचं लग्न करून द्यायला पाहिजे, त्याची चिंता आहे. बरं, लग्न झालं, मुलाचं लग्न झालं, आता मूल होतंय की नाही त्याची चिंता आपल्यालाच आहे. मूल झालं, त्याचं झालं, मुलं चांगली निघतील की नाही त्याची चिंता आहे. म्हणजे चिंता काही संपतच नाही. काय आहे, नेहमीचं एक वाक्य परमार्थामध्ये घेतलं जातं, ते म्हणजे चिता जी आहे ती माणसाला आयुष्याच्या शेवटी एकदाच जाळते, चिता. पण त्या वरती टिंब दिलं आणि चिंता तयार झाली, ही चिंता मात्र आयुष्यभर जाळत राहते, हेही समर्थांच्या लक्षात आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलंय आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी, अन्न, वस्त्र, निवारा. या सगळ्यासाठी चिंता आपल्याला सतत कायम समाजातली प्रतिष्ठा राखण्यासाठी ठेवावीच लागते, करावी लागते. आणि या चिंतेखातर आपण कितीही प्रयत्न केले तर ही चिंतेतनं आपल्याला दूर व्हायचं असेल तर पुन्हा पुढे काय करायचंय, थोडंसं ह्या प्रपंचातली आसक्ती सोडावी लागते. म्हणजे काही वेळेला आपल्याला असं जे वाटतं, की दुसऱ्यांच्या घरी काय मस्त बंगला होता त्यांचा आणि एवढं छान त्यांनी मिळवलेलं, आपल्याला नाही हा बंगला जमणार. आमच्या आपल्या साध्या छोट्या खोल्या आहेत, 4 खोल्या, 3 खोल्या, 2 खोल्या काय असतील त्या.
आणि मग आपल्याला तेच दुःख चिंतामग्न करायला लागतं की मलाही तसंच पाहिजे, मोठं पाहिजे, मोठं पाहिजे, मोठं घर पाहिजे. आणि ती चिंता आपल्याला वाटते. पण समर्थ इथे पुढे जाऊन आपल्याला सांगतात, आत्ता सांगत नाहीयेत, पण पुढे जाऊन असं म्हणतात, घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाहीये. त्यातली माणसं किती मोठ्या मनाची आहेत हे महत्वाचं आहे. आणि ती सगळ्यांना ह्या छोट्या घरात कशी सामावून घेतात ते महत्वाचं आहे. आपोआपच चिंता जाते आणि चिंता जाते. आणि आजकालच्या भाषेत जसं सांगायचं झालं, आजकालच्या भाषेमध्ये, तर माझं हे घर आहे आणि मी ह्या घरात राहते, आनंदाने राहते, सुखासमाधानाने राहते, सगळी माणसं प्रपंचातली जोडून मी राहते. माझं घर किती मोठं आहे याच्यावरती ते अवलंबून नाहीये. दिस इज माय हाऊस, लव्ह इट ऑर लिव्ह इट. हे जर तुम्हाला हे जर माझं घर पटत असेल, भले ते छोटं असेल, कसं असेल, पसरलेलं असेल, ते काय हॉटेल थोडी आहे स्वच्छ राहायला. ते पसरलेलं असेल, पण सगळे गुण्यागोविंदाने राहतात, तर दिस इज माय हाऊस किंवा दिस इज माय होम, लव्ह इट ऑर लिव्ह इट. ही जर तंत्र सांभाळलं, तर ज्यांना यायचं ते येतील, ज्यांना नाही यायचं तर नाही येणार. संपला विषय. अशा पद्धतीने समर्थांनी प्रॅक्टिकल पण त्याच्यात सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्या गोष्टीवर आपण किती भर द्यायचा याचं महत्व, त्याचं नियोजन सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून आपण खातो अन्नासी अन्न खाते आपणासी, हे बरोबरच आहे, चुकीचं नाही. पण त्यातनं मार्ग काय, त्याच्यावरचा उपाय काय, हा उपयोजनात्मक दासबोध आहे. दासबोधात कुणाच्याही गोष्टी नाहीत, कुणाच्या कथा नाहीत, कुठले चमत्कार नाहीत, काही नाही. पण प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या गोष्टींचं महत्व आहे ते समर्थांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगत असताना त्याला जे आई वडिलांची आठवण होते वगैरे इथपर्यंत आपण आलो. आणि त्याच्यानंतर मग जो 5वा समास आहे, त्या समासामध्ये शारीरिक मानसिक वेदना ज्या म्हातारपणी त्यांना होत असतात. वेदना या 3 प्रकारच्या आहेत, शारीरिक पण आहेत, मानसिक पण आहेत, आर्थिक पण आहेत. कायिक वाचिक मानसिक असं म्हणूया आपण, कायिक वाचिक मानसिक तशा पद्धतीच्या पण आहेत. म्हणजे ह्या म्हातारपणी होणारे जे वेदना आहेत, त्या 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 सगळ्या वेदना समर्थांनी ह्या पुढच्या समासामध्ये त्याचं बारकाईने वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये मग आता हा बाप जो आहे तो सतत पैसे कमवून घरी आला, त्याला आई वडिलांची आठवण व्हायला लागली वगैरे, हे सगळं आपण इथपर्यंत आलो होतो. आणि आता ह्याचं काय व्हायला लागलं, आता ह्याला म्हातारपणी दुःख यायला लागलं ना. कोणतं दुःख? शारीरिक प्रकृती. अहो म्हातारपण आहे, बालपण, तारुण्य आणि वार्धक्य या 3 स्टेजेस मधनं जावंच लागतं. काही जण लवकर जातात, काही जण बालपणी जातात, तो भाग नंतर आहे. पण सर्वसाधारणपणे बालतारुण्य आणि वृद्धाप्य या 3 गोष्टी आपल्या आयुष्यामधले हे 3 टप्पे आहेतच. मग वृद्धपण जर येतंय, तर वृद्धपणाची सोय सुद्धा आधी करून ठेवावी लागते. हेही तितकंच खरं आहे, तेही समर्थांनी सांगितलेलं आहे. हा पुढचा विचार समर्थांनी सांगितलेला आहे, संसाराच्या बाबतीतला. म्हणून संसारी पाहिजे सुवर्ण, ते आपल्या जवळ ठेवायला लागतं. हे जसं आहे, तसं म्हातारपणी पण ज्या शारीरिक त्रुटी आपल्यामध्ये निर्माण होतात, शारीरिक व्याधी निर्माण होतात, त्या कुठे चुकत नाही. शेवटी शरीर हे यंत्र आहे, असं समर्थांनी म्हटलंय. तेही पुढे आपल्याला येणार की हे यंत्र नीट ठेवणं आपल्या हातात आहे. आपण त्या संसारातच सगळं करत बसतो आणि आपल्या यंत्राकडे मात्र दुर्लक्ष करतो आणि त्याचे भोग आपल्याला म्हातारपणी भोगावे लागतात. आपण दुसऱ्यासारखी सतत कष्ट करत राहतो. आपला आपण विचारच करत नाही आणि आपला आपण स्वार्थी विचार म्हणत नाहीये. शरीर साधन व्यवस्थित राहण्याकरता आपण आपला विचारच करत नाही. कारण आता मला हे करायचंय, मग मला ते करायचंय, मला मुलांसाठी हे करायचंय, मुलींसाठी ते करायचंय. हे करता करता आपलं आयुष्य निघून जातं आणि त्या शरीर साधनांचं रिपेअरच केलं जात नाही, त्याचं ऑइलिंगच केलं जात नाही. हे जे तारुण्यात करायला पाहिजे, व्यायाम करणं म्हणा, नीटनेटकं राहणं म्हणा किंवा शरीरव्याधी सांभाळणं म्हणा, त्या त्या वेळेला योग्य उपचार करणं म्हणा, हे केलं जात नाही आणि म्हातारपणी शारीरिक व्याधी जमतात. आणि मग हे शारीरिक व्याधी ज्या वेळेला जोपर्यंत तुम्ही आयुष्यभर मुलाबाळांना, शेजाऱ्या-पाजारांना, नातेवाईकांना उपयोगी पडता, तोपर्यंत तुमची वाहवा असते. पण तुम्ही अंथरुणावर पडल्यानंतर किती जण येतात याला महत्व आहे. त्यावेळेला हळू-हळू किती दिवस लोकं येणार? आता काय माहिती? म्हणून मी जे पुढचा प्रश्न जो विचारला होता, पुढचा प्रश्न म्हटला होता, आता किती? पेन्शन किती इथपर्यंत ठीक झालं. पण पुढं काय? आता 70 वर्ष झाल्यानंतरचा प्रश्न असतो, काय म्हणतेय तब्येत? याच्यात जे दडलेलं आहे, आता किती दिवस जगणार? किती दिवस अंथरुणावर राहणार? हातात कुणाच्याही नाही.
जन्म मृत्यू कुणाच्याही हातात नाही हे आम्हाला माहिती आहे, त्यांनाही माहिती असतं. पण तरी ती लोक वाट पाहत राहतात. ती लोक वाट पाहत राहतात. जसं मी म्हटलं, अन्न खातो आपण अशी त्यावेळेला जर आपण बिरबलाची म्हणजे थोडं मागचं घेते आणि पुन्हा पुढे येते, कारण आपण प्रपंचामध्ये आलो होतो. तर आपल्या शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे. 5व्या समासामध्ये हे शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी सगळ्या सांगितलेल्या आहेत. मग ही काळजी आपण जेव्हा अन्न खातो, आपण खातो अन्नासी असं ज्या वेळेला म्हटलं जातं, त्यावेळेला तिथे आपल्याला आपल्या शरीराची पण काळजी घ्यावी लागते. नाहीतर कितीही अगदी त्यावेळची परिस्थिती उत्तम असतं, खायला उत्तम असतं, कारण सेटल झालेलं वय आहे. पण खायला व्यवस्थित आहे, सगळं खायला मिळतंय, पण तरी पण शरीर तब्येत कुठे सुधारते? ते पचनीच पडत नाही. पचनी का पडत नाही? असा सगळा प्रश्न आहे. तो कबीराची गोष्ट कबीर नव्हे, बिरबलाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. बादशाह त्याला म्हणतो, की हा जो मोठा बोकड आहे, हा बोकड तू घेऊन जा. तो म्हणतो, "मी काय करू त्याचं?" तो म्हणाला, "नाही, नाही, मी त्याला सांगतो भरपूर त्याला खुराक दे आणि त्याला कसा तब्येतीत तो होईल." तो म्हणे, "हो, आता खुराक खाल्ला तर तो तुमच्या घरीही तसाच होईल, माझ्या घरीही तसाच होईल." "नाही, नाही," म्हणे, "पण मी तुझ्याकडे देण्यामागचा उद्देश वेगळा आहे." "कोणता उद्देश आहे?" म्हणाले. "नाही," म्हणे, "ह्याला घेऊन जा. मी सांगतो ते सगळं खायला घाल, व्यवस्थित खायला घाल. भरपूर खुराक दे, अन्न व्यवस्थित खायला दे, त्याचं जे काय असेल ते. पण एक अट आहे, हा अजिबात जाडा होता कामा नये, तो तब्येतीत होता कामा नये. ही जमेल का तुला? हे कौशल्य आहे ना म्हणले. अजिबात तसा होता कामा नये. भरपूर अन्न दे त्या बोकडाला खायला, हवं ते खायला दे, पण तो जाडा होता कामा नये." अरे बापरे! हे कसं काय शक्य आहे? बिरबल म्हणतो, "ठीक आहे, होऊ दे ना, पाठवून द्या, मी करतो त्याला. भरपूर खायला देतो आणि त्याला अजिबात जाडं होऊ देणार नाही." तो माणसाला एका पाठवतो, "मी ह्याला घेऊन पाठवी ना, तेवढं अन्न त्यांनी खाल्लं पाहिजे." "हो," म्हणे, "पाठवा, काही हरकत नाही." त्या बादशहाचा माणूस यायचा, रोज त्या बोकडाला काय काय खायला द्यायचा, भरपूर खायला द्यायचा. तो बोकड सगळं खायचा. 6 महिने झाल्यानंतर बादशाह जेव्हा जातो, ते बोकड बारीकच्या बारीकच. हे कसं काय शक्य झालं बाबा? एवढं ह्याला खायला प्यायला घालून सुद्धा? कबीर तू काय आज माझ्या तोंडात कबीरच येतंय सारखं. "बिरबला तू काय केलंस बाबा?" तर तो म्हणतो, "काही केलं नाही. तुमचा माणूस येऊन त्याला खायला घालून, प्रेमाने भरपूर खाऊ घालून गेला, की नंतर म्हणे मी काय करायचो, दिवसभर त्याच्या समोर एक मोठा वाघ आणून 2 बांधून ठेवलेले असायचे. वाघ आणि सिंह. हे 2 बांधून ठेवले, दिवसभर त्याला मरणाची भीती असायची. त्याला अंगी ते लागलं तर पाहिजे ना अन्न. त्या अंगी लागलंच नाही तर कितीही खाल्लं तरी काय उपयोग आहे त्या अन्नाचा? ते अंगी लागण्याकरता ही चिंता आधी पहिली दूर करावी लागते. चिंता असेल तर माणसाच्या अंगी तेही लागत नाही. म्हणून ह्याचंही नियोजन सगळं आधी करावं लागतं. तरुणपणात करावं लागतं. तारुण्य हे व्यवहारात पण उपयोगी आहे. तारुण्य हे परमार्थात सुद्धा उपयोगी आहे. दोन्हीकडे त्याची गरज आहे. हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर जे म्हातारपणी रोग वेगवेगळे निर्माण होतात आणि मग आपोआपच हे निर्माण झालेले असताना त्याचं सुरुवातीचं वर्णन समर्थांनी असं केलेलं आहे, की ज्या मुलाबाळांसाठी यांनी एवढे नवस सायास केले होते, ती मुलं मोठी झाली, ती कमवायला लागली. आता बाप कमवेना असा झाला. त्याचं हळूहळू वार्धक्य सुरू झालं आणि आई वडील दोघांचं वार्धक्य सुरू झालं आणि त्यांचे रोगराई सगळं सुरू व्हायला लागलं. आता हळूहळू त्या काळाप्रमाणे त्यांनी म्हटलं, आता यांना वेगळं खोपटं बांधून देऊ. फारच यांची घरामध्ये कटकट व्हायला लागली. वेगळं खोपटं बांधून देऊ. आजकालच्या काळामध्ये मगाशी जसं मी म्हटलं, की त्यावेळची जी स्वार्थीपणा आहे किंवा दुःख आहे ती बदलली नाहीत. त्याचं फक्त समाजाप्रमाणे रूप बदललंय. तिथे त्यावेळेला त्यांनी म्हटलं, "या म्हाताऱ्या आई-बाबांना एक खोपटं शेजारीच बांधून देऊ. आपल्यामध्ये लुडबुड नको. आपलं ते तिथे राहतील, त्यांना काय पाहिजे ते पुरवत जाऊ. असं आपण करूया." ते सगळ्यांना मान्य होतं आणि त्याला वेगळं खोपटं बांधून दिलं जातं. हे खोपटं बांधून आता काय म्हणतील? आता आम्हाला थोडी स्पेस पाहिजे ना, आमचंही आता तरुण म्हातारपण, आमचंही आम्हाला काहीतरी विचार करायला हवे की नाही? आता आपण यांना वृद्धाश्रमात टाकूया. असाही विचार करा. बदल काहीही झालेला नाहीये. आणि हे झाल्यानंतर तीच मुलं इस्टेटीसाठी ज्याच्यासाठी नवस केला होता, तीच मुलं इस्टेटीसाठी बापाशी भांडायला सुरुवात होते, की आता ती तरुण बायको हे सगळेच जण भांडायला सुरुवात करतात. आई कोण आणि हे सगळं बघतात. ती भांडणं रोज इस्टेटीवरनं सुरू होतात आणि जमीन जायदाद ही भांडणं आहेत. सख्खे सावत्र ही भांडणं आहेत. हे सगळं हळू ते मानसिक, कायिक सगळ्या ज्या सुरू होतं ते या पद्धतीने सुरू होतं आणि मग
बाकीचे लोक मात्र काय मजा पाहायला नेहमीच असतात. ते तुमच्या सुखाचेही सोयरे नाहीत आणि ते तुमच्या दुःखाचेही सोयरे नाहीत. खरं म्हणजे सुख आणि दुःख हे ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. याच्यासाठी लोक दोन्हीकडनं मजा पाहायला आणि नावं ठेवायला असतात. हे पक्क लक्षात ठेवा. आपण सगळं लोकांसाठी करायला लागतो, पण लोक फक्त याच्यासाठी असतात की ते एकतर नावं तरी ठेवतात किंवा स्तुती करतात जोपर्यंत आपली परिस्थिती चांगली असते. जेव्हा आपली परिस्थिती बिघडते तेव्हा लोक नावं ठेवायला सुरुवात करतात. हेही तितकंच खरंय. तो त्यांचा दोष नाही, हा स्वभाव, जनस्वभाव निरूपण याच्यामध्ये समर्थांनी त्याचंही वर्णन केलेलं आहे. असो, ही लोक काय म्हणतात त्याचं जाता जाता फक्त बीज त्यांनी पेरलेलं आहे इथे. आणि ते असं म्हणतात, ऐकोनी मिळाले लोक. ही सगळी भांडण तंटे, ते शेजारी बांधून दिलेलं खोपटं, तो म्हातारा जो काही खोकतोय रडतोय, त्याला दुःख होत आहे, व्याधी शारीरिक झालेले आहेत, हे सगळं बघून लोक ऐकोनी मिळाले लोक, उभे पाहती कौतुक, म्हणती बापास लेक, कामी आले श्रीराम. यांच्यासाठी नवसाज केले होते ना, बघ आता कसे कामी आलेत तुझ्या, तुलाच घेऊन मारतायत. अशा पद्धतीचं वर्णन केलं. बाप लेका भांडण झाले, लेकी बापास मारले, तव ते मातेने घेतले, शंखतीर्थ श्रीराम. हे सगळं असं वर्णन केलेलं आहे. प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतं असं नाही, हेही समर्थांनी पुढे सांगितलं. ज्यांनी नियोजनपूर्वक आपलं कुटुंब आणि म्हणजे आपली कौटुंबिक बाजू आणि आपली पारमार्थिक बाजू म्हणजे विचारांची बाजू आणि आचाराची बाजू दोन्ही ज्यांनी सांभाळले त्यांच्या बाबतीत असं सहसा होत नाही. पण आत्ता आपल्याला हा जो समास आहे ह्याचं पुन्हा एकदा आठवण करून देते की हे आपल्याला साधन चतुष्टय निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं असल्यामुळे याच्यात फक्त फक्त दुःख क्लेश याचंच वर्णन केलेलं आहे. का याचं वर्णन केलेलं आहे की या संसारातनं याची वाईट भूमिका जेव्हा आपल्याला दाखवून दिली जाते तेव्हा त्याच्याबद्दलची अनासक्ती आपल्यामध्ये निर्माण होते, वैराग्य निर्माण होतं आणि या पद्धतीने आपल्याला पुढे परमार्थाकडे जाता येतं आणि प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालता येते. यासाठी हे सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की हे सगळं वर्णन असताना जसं त्या बापाला खोपटं बांधून दिलं, त्याची शारीरिक व्याधी, लोक आपली मजा पाहतायत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एका अत्यंत म्हणजे घडलेली गोष्ट आहे, नाव काही उद्धृत करत नाही, पण एक अतिशय श्रीमंत कोट्यावधीचे जे व्यापारी होते त्यांनी प्रपंच एवढा उत्तम केला होता, परमार्थालाही त्यांनी मदत केली होती, पण हा प्रपंच करत असताना त्यांनी सगळं बाळांसाठी अख्खी दुनिया निर्माण केली, विश्व निर्माण केलं, व्यापार विश्व निर्माण केलं. आणि ज्या वेळेला म्हातारपण आलं त्यावेळेला त्यांना या कुशीवरचं त्या कुशीवर सुद्धा होता येत नव्हतं. आणि मग त्यांना एक पैसा भरपूर असल्यामुळे ते एसी रूम म्हणा किंवा मोठं अगदी मऊ मऊ गादी बिदी सगळं सगळं जे काय सुख समाधानाचं असेल, जे शरीराला वाटेल ते सगळं त्यांनी तिथे व्यवस्था केली मुलाबाळांनी. आणि त्याच्या हाताखाली 4 नोकर सुद्धा ठेवले होते. 4 नोकर ठेवले होते. त्यांना काही काम नव्हतं कारण या माणसाला शुद्धही नव्हती. त्याला मधून मधून इकडचं इकडे हलवावे लागत होतं कारण बेड सोर्स होऊ नये म्हणून. त्यांना सांगितलेली ड्युटी ते लोक करत होते. जे शेवटी नोकर असतो तो सांगितलेली ड्युटी करतो, पण जी आपल्या आतड्याची असतात, आपल्या रक्ताची असतात, ती आपल्या प्रेमाने करतात. पण त्यांनी प्रेमाने करण्यासाठी त्यांना आधीपासून जोडावं लागतं. ते जर आपण तोडलेलं असलं तर जोडता येत नाही, हे तितकंच खरं आहे. म्हणून ते जोडणं महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी सांगताना त्या माणसाला हे हलवण्यासाठी आणि मग त्यांना भरपूर पगार बिगार की कुठेही कमतरता नको म्हणून असं ठेवलेलं असतं आणि ते लोक तिथे राहत असतात. आता ही माणसं सुद्धा त्यांची त्यांची ड्युटी झाली की बाहेर येऊन बसायचे. त्या म्हाताऱ्याजवळ बसण्यात काय पॉइंट आहे? काहीच पॉइंट नाही. त्याला काही कळत नव्हतं, त्याला काही समजत नव्हतं. मधनं मधनं काही काही करत असे. मग हे जर सगळं होतं तर तिथे तरी बसून ते काय करणार हा त्यांचा विचार होता. प्रत्येक आपापल्या विचाराने चालतं. मग हा विचार असताना त्यांची तोंडून वाक्य कशी येतात बघा. अरे किती वाजले रे? अरे बापरे 15 मिनिटं झाली वाटतं. चल ते मढ्याला एकदा इकडचं इकडे सरकवून येतो. अशा पद्धतीची भाषा असते. म्हणजे ते करताना प्रेमाने करत नाही. त्याच्यात त्यांची आसक्ती नसते. त्यांना फक्त पगार मिळत असतो. त्यामुळे अशी सुद्धा पैसे देऊन सेवा केली जाते, पण त्याचाही काही उपयोग नसतो. अशा वेळेला मानसिक जो त्रास होतो,
तोही वेगळा असतो. जरूर आहे, काही वेळेला काळाप्रमाणे त्याची गरज असते, कारण तेवढं शरीर उचलणं जड असतं, ते होत नाही त्यावेळेला त्याची गरज असते. पण त्याच्याबरोबर आपला एक माणूस असणं, 2 शब्द बोलण्यासाठी पण गरजेचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी समर्थांनी इथे वर्णन केलेल्या आहेत. आणि मग हे सगळं होत असताना वृद्धापक काळाचं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे, तेही त्यांनी छान वर्णन केलेलं आहे. पुढे त्यालाही आपल्याला सामोरं जायचंय. दंतपाटी उखळली, तेणे बोचर खिंड पडली, मुखी लाळ गळो लागली, दुर्गंधीची श्रीराम. उठून तोंड धुवायला जाता येत नाही, मग कोण देईल तेव्हा पाणी, तेव्हा तोंड धुवायचं. दंतपाटी उखळली, ते तर झालेलंच आहे, तरी आम्ही तरुण दिसण्यासाठी पुन्हा नवीन दात बसवून घेतो. केस पांढरे व्हायला लागतात, तरी आम्ही त्याच्यावरती कलप काय म्हणतात ते लावून घेतो, काहीतरी काळं वगैरे लावून घेतो, पांढऱ्याचं काळं करतो. ह्या सगळ्या गोष्टी करतच राहतो. का तर आपलं आपलं सौंदर्य दाखवण्याच्या दृष्टिकोनातून. पण हे सगळं सौंदर्य कायम टिकणारं नाही, शाश्वत टिकणारं नाहीये. डोळा पाहता दिसेना, कानी शब्द ऐकेना, दीर्घ स्वरे बोलवेना, दमादाटे श्रीराम. आता शेजारी खोपटं बांधून दिलंय आणि दीर्घ स्वरे बोलवेना. हाका मारल्या तर हाका मारणारे ऐकायलाच जात नाही. ते त्यांच्या व्यापात गुंतलेले असतात. मग काय करणार, हाका मारून मारून थांबतो आणि थांबतो तिथेच, नाही का. म्हणजे दंतपाटी उखडली, बोचर खिंड पडली, मुखी लागली, असं अनेक प्रकारचं वर्णन त्यांनी इथे म्हातारपणी होणाऱ्या दुःखांचं केलेलं आहे. आता ह्या सगळ्या ह्याच्यामधनं आपल्याला एक लक्षात येतं, म्हणजे हेही सगळं अशाश्वत दुनिया कशी आहे याचं हे वर्णन केलेलं आहे. या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं, या 5 समासामध्ये प्रपंचाचं जेवढं म्हणून वर्णन करता येईल तेवढं समर्थांनी केलेलं आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंतच. आणि हे सगळं वर्णन बघतो आपण त्यावेळेला, जेव्हा ते गर्भाचं वर्णन करतात किंवा प्रसूतीचं वर्णन करतात, त्यावेळेला समर्थांना वैद्यकीय ज्ञान होतं की काय, काही वैद्यकीय ज्ञान होतं की काय, अशीही आपल्याला शंका येते. मी मागे उल्लेख केला होता मागच्या ह्याच्यामध्ये, गर्भोपनिषद नावाचं उपनिषद आहे, शास्त्राभ्यास त्यांनी केलेला आहे. त्यामुळे ते त्यांनी सगळं वर्णन ह्याच्यात घेतलं नसेल कशावरून, तेही घेतलं असेल. म्हणजे त्यांना वैद्यकीय ज्ञान सुद्धा होतं, त्याचंही वर्णन त्यांनी शास्त्रशुद्ध केलेलं आहे. लेकुरे उदंड झाली, ते ते केस लागली वगैरे हे जे वर्णन केलंय, तिथे त्यांनी सामाजिक भान ठेवून कुटुंब नियोजनाचा सल्ला पण दिलेला आहे. आता कुटुंब नियोजनाचा सल्ला दिलेला आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आजकाल थोडा विचार करावासा वाटतो. चूक आहे का बरोबर आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय, तो आपला मुद्दाच नाहीये. हे सधन कुटुंबातली लोक जी आहेत, ती हा विचार करतात की आता मला एकच पुरे किंवा 1 किंवा 2च पुरे. ते 2 वरनं आता 1 वरच आलेलं आहे. सधन कुटुंबातली चांगल्या विचाराची, उच्च विचारांची जी लोक आहेत, ती काही वेळेला म्हणतात एकच पुरे. एकच पुरे, आम्हाला त्याला भरपूर शिकवता येईल, आम्हाला त्याला भरपूर मोठं करता येईल, त्याला जे पाहिजे ते आम्हाला देता येईल. अगदी बरोबर आहे, काही चुकीचं नाही. 2 पाहिजेत हेही बरोबर आहे. एकास एक दोघं असावी. घरामधलं शेअरिंग हा जो प्रकार आहे ना, तो जेव्हा 2 मुलं असतात तेव्हा किमान होऊ शकतो. ते शेअरिंग करण्याची वृत्ती हळू कमी व्हायला लागली. आम्हाला एकच पाहिजे ह्याच्यावरनं. आता एकच पाहिजे ह्याच्यावरनं आणखीन एक गोष्ट होते, की त्या मुलाने म्हणता क्षणी 10 पेनं त्याला आणून दिली जातात. अशा ह्याने ते मूल ऐदी होण्याची शक्यता असते. हे वेगवेगळे प्रकार आहेत. होईलच असं नाही. तुमच्या चांगल्या संस्काराने तो उत्तमच होईल, असंच आपण धरूया. पण एकुलता एक मूल असलं, की त्याला शेअर करण्याची अजिबात म्हणजे सवयच नसते. हे माझं, ते माझं, हे माझं. बस मी आणि माझे ही प्रवृत्ती त्याची वाढते, शेअर करता येत नाही. दुसरी गोष्ट, त्याला जे हवंय ते ताबडतोब मिळतं. त्यामुळे एखादी गोष्ट मिळाली नाही, की त्याचा तोल जातो. हाही एक भाग होतो. म्हणून ज्यांना ह्याचा विपर्यास काही वेळेला केला जातो, हा विपर्यास होऊ नये. आपल्याला शक्य असेल तर 1-2 मुलं जरूर आपल्याला व्हावीत हे. पण याच्याच विरुद्ध जर आपण बघितलं, तर जे अन्य लोक आहेत, ज्यांच्यापर्यंत हे ज्ञान गेलेलंच नाही, ज्यांच्यापर्यंत ती विचारांची पोचच गेलेली नाही, ज्यांना असं काही वाटतच नाही, त्यांच्याकडे खंडीभर निर्माण होतात. त्यांच्याकडे अनेक मुलं होतात, ते विचारही करत नाही, की यांना सांभाळता येईल का आणि हे जगतील ना.
ते बघून घेईल देव देवाचं, अल्ला अल्लाचं, अशा पद्धतीने ते म्हणतात. आणि अनेक उत्पन्न करतात आणि अनेक उत्पन्न केल्यामुळे आपोआपच लगतो ते लक्ष्मी लया गेली या पद्धतीने त्यांची स्थिती होते. आणि एकुलता एक मूल पाहिजे, एकुलता एक मूल पाहिजे या याने आमचा काही समाज मोठा व्हायला लागतो आणि ही समाजामधली दरी निर्माण होते आणि आकस निर्माण होतो. याही गोष्टींचा विचार थोडा बहुत व्हायला पाहिजे. समर्थ प्रत्येक ठिकाणी हेच सांगतात की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. बघा, तमोगुणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. अतिरेक हा नेहमी वाईट असतो, तो तमोगुणामध्ये मोडतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये समन्वय साधला पाहिजे. खूप श्रीमंती मिळू नये का? जरूर मिळावी. मग तेवढे आपल्याला ज्यांना सांभाळता येते तेवढी चांगली मुलं पण सांभाळावी. मुलांना जन्म द्यावा, त्यांना आपण चांगल्या तऱ्हेने सांभाळू शकतो तेवढ्याच मुलांना जन्म द्यावा. हे नियोजन आपल्याला करता येतं की नाही? मग हे नियोजनही महत्वाचं आहे. तसंच हा संदेश खालपर्यंत जाणंही महत्वाचं आहे. हल्ली तो बऱ्याच प्रकारे कुटुंब नियोजन पद्धतीने दिला जातो. हे सामाजिक भान सुद्धा समर्थाने ठेवलेलं आहे. आणि हे सांगता सांगता शेवटी काय परिस्थिती निर्माण होते, तर ती 5व्या ह्याच्यामध्ये शेवटी त्यांनी असं सांगितलेलं आहे. 34व्या ओळीमध्ये, द्रव्य नाही, कांता नाही, ठाव नाही, शक्ती नाही, देवा मज कोणीच नाही, तुझ वेगळे श्रीराम. आता पैसा कमवायची शक्ती राहिली नाही, पेन्शन मिळेल तेवढीच आहे, मग पैसाही कमवता येत नाही, द्रव्य नाही, कांता नाही, तीही गेली, ते पण सगळे संपले. म्हणजे कांता गेली हे उदाहरण घेतलेलं आहे, पण तरी सुद्धा पुरुष जातो किंवा स्त्री जाते, कोणीतरी एक आधी जाणार, कोणीतरी एक नंतर जाणार, हे निश्चित आहे. पण जो प्रपंचातच गुंतलेला आहे, पहिल्यापासून ज्यांनी फक्त प्रपंच आणि प्रपंचच केलेला आहे, त्याच्या बाबतीतलं हे त्यांनी सांगितलेलं आहे. जो प्रपंच आणि परमार्थ याचा मेळ घातलेला आहे, तो त्यातनंही पटकन बाहेर पडतो आणि काय पद्धतीने नियोजन करायला पाहिजे पुढच्या आयुष्याचं, हेही तो ठरवू शकतो. पण ज्याला तेही समजत नाही, तो मात्र याच्यातच गुंतून जातो. द्रव्य नाही, कांता नाही, ठाव नाही, शक्ती नाही, कोणी विचारत नाही आणि शक्ती पण नाही. देवा मज कोणीच नाही, तुझं वेगळे, आता मला तुझ्याशिवाय कोणी नाही, हे पुन्हा तो तिथे येतो. पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं असतं, मला गर्भाच्या या तुरुंगवासातनं बाहेर काढ, मला तुझंच करायचंय. आणि तो मात्र सगळं विसरतो, आपल्या तारुण्यात रमतो, आपल्या बालपणात रमतो आणि वृद्धपणाच्या खस्ता खातो. हे सगळं करत राहतो, त्याच्यातच गुंतून जातो आणि शेवटी मात्र त्याच्यावर म्हणायची वेळ येते, आता मला कोणीच नाही तुझ्याशिवाय. मग हेच त्यांनी आधीपासूनच प्रपंच आणि परमार्थाचा मेळ घातला असता तर या गोष्टी होत नाहीत. म्हणून माणसाने सुरुवातीपासूनच प्रपंच आणि परमार्थ याचा मेळ घालणं आवश्यक आहे, जे समर्थांनी दासबोधातनं आपलं आयुष्य कसं जगावं याच्यासाठी सांगितलेलं आहे. भागवतामध्ये आपण मरणाला कसं सामोरं जावं हे सांगितलेलं आहे, पण दासबोधामध्ये प्रपंच आणि परमार्थाची उत्तम सांगड कशी घालावी हे सांगितलेलं आहे. गीतेने कसं वागावं हे सांगितलेलं आहे आणि भागवताने कसं मरावं हे सांगितलेलं आहे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, देहे रक्षणा कारणे यत्न केला, परिशेवटी काळ घेऊन गेला, करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. या थोडस कुठेतरी परमार्थाचा बेस निर्माण केला की आपोआपच पुढचं आयुष्य सुकर होतं. द्रव्य नाही, कांता नाही, ठाव नाही, शक्ती नाही म्हणायची वेळच येणार नाही, कारण त्यावेळेला देव तुमच्या पाठीशी उभा राहतो. हा अशाश्वताचा प्रपंच आहे. हा अशाश्वताचा प्रपंच हट्टीपणाने आम्ही करतो, प्रपंचाचा स्वार्थ करतो आणि आमच्या मधला हा निस्वार्थ भाव निघून जातो. सुखा कारणे झुरला सेखी, दुःखे शेवट कष्टी झाला. तेच समर्थ म्हणतात, देहरक्षणा कारणे यत्न केला. तो कशासाठी करायचा? साधन म्हणून करायचा, प्रपंचासाठी आवश्यक नाहीये. तो प्रपंचाला आपोआपच उपयोगी पडतो. पण परिशेवटी काळ घेऊन गेला, ते काळाच्या समोर जाताना मात्र आपण सुखानेच गेलं पाहिजे आणि तेही महत्वाचं आहे. मग पुढे ते म्हणतात, प्रपंच करण्यासाठी तू मला पाठवलं होतं, नव्हतं पाठवलं, पण म्हणे मी आलो ते प्रपंच करण्यासाठी आलो आणि मी म्हटलं होतं तुझं स्मरण करीन, तुझं स्मरण करीन, पण मी काही केलं नाही. आता मात्र तूच एक माझा पालन करताय याची जाणीव झाली. आता ह्या दुसऱ्या तुरुंगवासातनं मला सोडव, मी पुढच्या वेळेला नक्की हे करीन. आता मी पुन्हा करीन. तिरडीवर झोपल्यावर तो नाहीच म्हणतो, तो भाग वेगळा. पण तरी सुद्धा
हे करण्यासाठी तो तयार होतो. म्हणून समर्थ किंवा गोंदवलेकर महाराज म्हणतात, परमेश्वराने मला प्रपंच करण्याकरता पाठवलेला आहे, तो त्याचा प्रपंच आहे, तो शाश्वत नाहीये. तो शाश्वत आहे, पण त्यांनी केलेला जो प्रपंचासाठी मला पाठवलंय तो प्रपंच अशाश्वत आहे. तो अशाश्वत प्रपंच करण्यासाठी मला पाठवलेला आहे. त्यामुळे विश्वस्त म्हणून मी त्याचं काम करीन. जसं त्या श्रीमंत माणसाची सेवा करण्यासाठी त्याला जे पैसे दिले होते, तो नोकर म्हणून, दाई म्हणून तो तिथे ती सेवा करत होता, त्याप्रमाणे मी प्रपंच करीन, पण परमार्थ मात्र मी आईसारखा करीन. हे लक्षात ठेवण्यासाठी समर्थांनी हे सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक तो प्रपंच श्रीराम. सदा सन्निध विवेक, प्रपंच करताना कायम विवेक आणि विचारांनी प्रपंच करावा. हा म्हणतो, तो म्हणतो, मी म्हणतो, शेजारी म्हणतो, पाजारी म्हणतो, कोणी नंतर येणार नाहीये. तो आपल्या विवेकाने आपण करायचा असतो. कसा करायचा, काय करायचा, माझा मी ठरवीन आणि त्याची फळं भोगण्याची तयारी माझी मी ठेवीन. ही यज्ञ तो देव जाणावा, या पद्धतीने तो करावा आणि त्याच्यासाठी लागणारा पैसा जरूर मिळवावा. कारण प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. पण तेच करताना त्याच वैराग्यामध्ये त्या भगवंताची जोड त्याला ठेवली. सदा सन्निध विवेक ठेवावा. जो विवेक शाश्वत आणि अशाश्वताचा विवेक, जो नित्य आणि अनित्याचा विवेक यापूर्वी आपण पाहिलेला आहे, तो नित्यानित्य विवेक आपला झालेला आहे. साधन चतुष्टयापैकी या पद्धतीने ज्या वेळेला आपण प्रपंच करतो, तेव्हा निश्चितपणे आपल्याला त्या शाश्वताचं भान राहतं आणि आपला प्रपंच उत्तम तऱ्हेने होतो. आता हे प्रपंचाचं मंदिर बनवायचं का प्रपंचाचं थिएटर बनवायचं, हे आपल्या हातात आहे. अहो, सावरकरांनी किंवा टिळकांनी त्यांना तुरुंग सुद्धा त्यांनी मंदिर बनवला, गीता रहस्य लिहून म्हणा. सावरकरांनी सुद्धा तसं केलेलं आहे. त्यामुळे सावरकरांनी तुरुंगाचं मंदिर केलं, आपल्याला निदान आपल्या घराचं तर मंदिर करता येईल. मग त्या घराचं मंदिर करायचं का घराचं थिएटर करायचं, हे आपल्या हातात आहे आणि ते आपल्याच हातात आहे. त्याच्यासाठी दुसऱ्या कोणाला दोष देण्याचं कारण नाही. म्हणून इथे जे त्यांनी म्हटलेलं आहे समर्थांनी, की दुसऱ्या तुरुंगातनं सुद्धा जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे. असो ऐसे हे वृद्धपण, सकळाच आहे दारुण. हे सगळ्यांना येणार आहे वृद्धपण, त्याची तयारी आत्तापासून करून ठेवायला पाहिजे. हे 53व्या ओळीमध्ये ते सांगतात, असो ऐसे हे वृद्धपण, सकळास आहे दारुण, म्हणून या शरण भगवंतास जावे श्रीराम. भगवत भजना वाचुनी चुके नाहे जन्मयोनी, तापत्रयाची जाचणी सांगिजेल पुढे श्रीराम. आता भगवत भजन करावे याच्यावरनं सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत बरं का. भगवत भजन करणं म्हणजे नुसतं स्तोत्र म्हणणं, नुसतं टाळ कुटणं, नुसतं जरूर करावं, ते आवश्यक आहे, आपल्या वाचा शुद्धीसाठी आवश्यक आहे, ते जरूर करावं. पण त्याच्यात काय सांगितलं हेच कळत नाही. इथे 10 स्तोत्र म्हणायची, तिथे 15 पारायण करायची, पण जर आम्हाला परायण होता येत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. ते आपल्याला अध्यात्म मार्गावर नेत नाही. एक तरी ओवी अनुभवावी, त्यातली ओवी वाचावी, त्याचा अर्थ घ्यावा आणि तो आपल्या आचरणात आणला तर ते तुम्ही 10 ने एकदा वाचलं तरी दासबोध पुरेसा आहे. पण ते आचरणात किती आलंय हे महत्वाचं आहे. नुसतं स्तोत्रावर स्तोत्र म्हणणं चाललंय, पाठांतर चाललंय, सगळं चालू आहे. अगदी पाठांतर करताना सुद्धा काही वेळेला असं होतं, मध्ये कोणी अडवलं तर ते पाठांतर कुठपर्यंत आलं होतं. पण फक्त पाठ म्हणायची सवय, याचंही वर्णन समर्थांनी पुढे केलेलं आहे, की याला काहीही अर्थ नाहीये. अर्थ आहे वाचा शुद्धी करता, तुमचं थोडंफार पुण्य, पाप पुण्य वगैरे मिळवण्याच्या दृष्टीने थोडंफार, पण याचा उपयोग नाही. ते वाचून त्याचा अर्थ समजून, पण अर्थ समजून उमजून आचरणात आणणं फार वरची क्रिया आहे. तिथपर्यंत जाण्याचं सामर्थ्य समर्थांनी आपल्याला देणं म्हणजे प्रपंची पाहिजे सुवर्ण आणि परमार्थी पंचीकरण, हे आपल्याला निश्चितपणे समन्वय साधता येतो. पण ते साधण्यापूर्वी समर्थ आपल्याला म्हणतात, या जन्म मरणाच्या चक्रातनं आपली तशी सुटका होत नाही. या जीवनामध्ये माणसाला तापत्रयाची जाचणी भोगावीच लागते. हे तापत्रय नक्की काय आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.